उद्या तुम्ही ह्या जगातच नसणार आहे भावानो. आणि ही गोष्ट खरं आहे. तुम्ही आयुष्यात पुढे जाऊन 50-60 वर्षात आपण या जगातून जेव्हा निघून जाईल तेव्हा आपलं आई वडील मित्र मैत्रिणी ह्या सगळ्या व्यक्ती आपल्या ह्या जगात नसणार आहे. आणि ही गोष्ट खरी आहे. ऐकायला जरी विचित्र वाटत असलं तरी हे खरं आहे. कारण आपलं आई वडील सुद्धा आपल्यासोबत नसणार उद्या. काही दिवसांचे ते आपल्यासोबतचे पाहुणे आहेत असं धरून चला. मग मला काय म्हणायचं आहे, तुम्ही जे 4 लोकांचा विचार करताय तो का? कारण 4 लोक आपल्या आयुष्यात एक्झिस्टच करत नाही. नावं ठेवण्याशिवाय नातेवाईक पै पाहुणं भाऊकी यांना काही सुद्धा येत नाही. त्यामुळं आपल्याला आयुष्यात जे करायचं आहे ते ध्येय तुम्ही तो गोल आपला माइंडमध्ये सेट करून आयुष्यात आपण पुढं कसं जाता येईल या गोष्टींचा विचार करत राहा. कारण मला तर काय वाटत नाही की ज्या 4 लोकांचा विचार तुम्ही करताय ती 4 लोक मेल्यावर सुद्धा तुमचा विचार करणार नाहीत. आणि हे ऐकायला विचित्र वाटत असलं तरी मित्रांनो ही गोष्ट खरी आहे. कारण मेल्यावर सुद्धा लोक फोन करून विचारतात बॉडी आणायला अजून किती वेळ आहे, माझं एक काम आहे तेवढं मी करून येतो. मग मेल्यावर सुद्धा तुमच्यासाठी लोकांच्याकडे वेळ नाही आहे. तुम्ही विचार करा लोकांचा विचार कितपत आपण करायचा. कारण आज न उद्या आपण हे जग सोडून जाणारच आहे. आता पुढच्या 50 वर्षात आपण हे जग सोडून गेलो त्यावेळेला आपल्या पुढच्या पिढीला आपण लक्षात असू की नसू या पण गोष्टी आपल्याला माहिती आहेत. 100 वर्ष पास झाल्यानंतर आपण या जगात होतो की नव्हतो हे अस्तित्वच आपलं नसणार आहे. त्यामुळे आता आपण कशासाठी जगतोय या गोष्टीचा विचार करा. उद्या कशासाठी जगायचा या गोष्टीचा विचार करतो. कारण माणसाच्या गरजा कधीच भागत नाहीत आणि उद्याच्या तर नाहीच नाही भागत. असं जर म्हटलं की उद्या मला हे मिळवून ठेवायचं आहे आणि या गोष्टीसाठी मी जगतोय, तो गोल असा असला पाहिजे की त्या वस्तूची आपल्या आयुष्यात काहीतरी किंमत असावी. पैशासाठीच जगत असला पैशासाठी राबत असला तर बंद करा असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण पैसा काय जाताना आपल्याला करोडोची प्रॉपर्टी जरी मिळवला तुम्ही तरी जाताना आपल्या संकट ते पोत्यात भरून कोण टाकणार नाही. त्याचा वापर आपली मागची पिढी करणार. ते पण कसं कराल ते आपल्याला माहित नाही. म्हणून सांगत असतोय स्वतःसाठी जगायला शिका. ज्या दिवशी स्वतःसाठी जगायला शिकशीला त्या दिवशी आयुष्य काय असते, आयुष्याचा आनंद कसा घ्यायचा असते त्या गोष्टी जाणीव तुम्हाला आपला पण. त्यात काय वादच नाही. पण बऱ्याच अशा गोष्टी जर तुम्ही लोक काय म्हणतील याचा विचार करून करत नसला तर ते बंद करा. लोक काहीच म्हणत नाहीत. लोक म्हणतात पण. आणि लोक म्हणतात कधी, लोकांच्या तोंडाला आपण हात लावू शकत नाही. लक्षात ठेवा. काही जरी म्हटली लोक दोन्ही तोंडाला म्हणतात. चांगलं केला तरी वाईटच म्हणणार आहेत आणि वाईट केला तरी पण वाईटच म्हणणार आहेत. साधं लग्नात तुम्ही 10 लाख रुपये जरी खर्च करून जेवण घातला, काही चुकी केला नाही, सगळं चांगलं केला, सगळ्या सोयीसुविधा केला, तरी जाताना नवरदेवाच्या कपड्यात सुद्धा मापा काढणारे लोक नातेवाईक आपल्या आयुष्यात असतात. त्यामुळे ठरवा तुम्ही काय करायचं काय नाही. हा पैसा असेल तर बिनधास्त खर्च करायला लागणार. पण खर्च काढून जर लग्न करणार असला तर करू नका. तेच पैसे सेव्हिंग ठेवा, भविष्यात आपल्याला उपयोगाला येतील. पण जर 4 लाख 5 लाख रुपये लग्नाला कर्ज काढून लग्न केला तर त्याला सुद्धा लोक नावच ठेवणार आहेत. काय म्हणणार आहेत, कर्ज काढून लग्न केला. हे नातेवाईकांची आपल्यासाठी ज्या भावना असतात. मग तुम्ही विचार करा, त्यांचा विचार करून तुम्ही म्हणतात हे नावं ठेवणार, हे पाहुणा असं म्हणाल, ते पाहुणा असं म्हणाल. ह्या गोष्टींचा विचार करून बऱ्याच गोष्टी तुम्ही आयुष्यातनं करायच्या टाळताय. कारण लोक नावं ठेवतात म्हणून. मेल्यावर सुद्धा लोक आपल्याला नावच ठेवतात. कधी माहिती आहे काय, ज्यावेळेला आपण मेल्यानंतर निवड आणून ठेवतात आणि कावळा शिवत नाही तेव्हा आपण लोक नावच ठेवतात. काय तर पाप केला असेल म्हणून कावळा निवड शिवत नसेल. त्यामुळं विचार करा भावानो, आयुष्य एकदाच आहे. ह्याचा आनंद कसा लुटता येईल, समाधानानं कसं जगता येईल, पुरेपूर वापर कसा करता येईल या गोष्टींचा विचार करा. अजून वेळ गेलेला नाही. स्वतःसाठी जगायला शिका, आई वडिलांसाठी जगायला शिका. बाकी कोणी आपल्या आयुष्यात काही महत्वाचं नाही, कोणीच महत्वाचं नाही. कारण जे ते आपल्यासाठी फक्त आणि फक्त नावच ठेवणार.
ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या गोष्टी तुम्ही करा. आणि एवढंच सांगेन भावानो, जेवढं काय आयुष्य इथनं पुढे पण राहिलंय, कारण असं पण तसं पण आता आपण निम्म्या वयात आहेच. इथनं पुढे किती वर्ष जाईन आपल्याला माहित नाही, पण जेवढं आयुष्य देवानं दिलंय तेवढं फक्त समाधान म्हणून जगायचं. चला.